बनवा बनवीनंतर जमतो मी. बनवा बनवीनंतर जमतो जमलं म्हणजे सर खूप दिवसांनी. आणि अप्रोप्रिएट आहे नाव ते एकदम. कारण बनवा बनवीत होतं ती सगळी यंग होती. ही जरा मोठी वेगळ्या पाहिजे आहे. ही जरा जास्ती वयाने असलेले उतारावर चाललेले माणसाबद्दल त्यांना सेंट्रल फिगर धरून. मामा, अनेक वर्षानंतर आजही लोकांच्या मनामध्ये अशी बनवा बनवीची जी प्रेम आहे, ती सगळी कलाकार मंडळी तुम्ही जी घरी जमलेली होती त्या काळातली, आता ह्या चित्रपटाला कसा वाव मिळेल किंवा प्रेक्षक कसं बघतील, तुम्हाला काय वाटतं? मी माझ्या दृष्टिकोनातून आता जे 2-3 इकडचे प्रयोग झाले त्याच्यात एकंदर लोकांचं बघायचा दृष्टिकोन फारच चांगला आहे. त्यांना ते आवडतंय. आता अर्थात तुम्ही कसं ते बघून ठरवा. आता मला पण माझी खात्री आहे की तुम्हाला पण आवडेल. एक वेगळ्याच तऱ्हेची कॉमेडी आहे. म्हणजे नेहमीसारखी जी असते उचल कूद आणि तसं काही नाहीये. एक वेगळी सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि डायलॉग कॉमेडी आहे, पण ते नर्म विनोदी असे डायलॉग आहेत. म्हणजे मुद्दाम हसण्यासाठी आणि असं काही नाही. असं का बनवा बनवीशी किती कम्पेअर करतील लोक असं वाटतं? काय म्हणजे अशा कम्पॅरिझन असं होऊ शकत नाही. तो सब्जेक्ट हा यंग पोरांचा सब्जेक्ट होता. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेले ते होते. हे असं नाहीये. हे एका उतार वयातल्या 2 व्यक्तींचं, म्हणजे एक म्हातारा एक म्हातारी, म्हणजे आजोबा आणि आजी यांचं लग्न जमवण्याचा जो हे आहे, जमवा जमी अशी या चित्रपटाची टायटलची कल्पना आपलीच आहे का? माझी असूच शकत नाही. माझी कशी असेल? सेटवरती अशा प्रकारची भूमिका करताना कसं वाटलं? म्हणजे आजी आजोबांचं या वयामध्ये जी अशी ही जमवाजमीचं सेटअप काम चाललं होतं तेव्हा कसं वाटलं? म्हणजे आता माझ्या वयाची आहे तुम्ही जर मला यंग समजत असेल तर काय हरकत नाही. आताच आमचा त्याच्याविषयी झाला की म्हणजे एज 80 मध्येही म्हणजे प्रेम हे ते होऊ शकतं. तर त्याच्यावरतीच आमचं बोलणं चाललं होतं. त्याच्यावर काय वाटतं म्हणजे तुम्हाला? तुमची प्रेरणा बाकीच्यांनी घ्यावी का? पर्सनली सगळ्यांचं सेमच असतं, तसं काही वेगळं नसतं. म्हणजे माझंही तसंच आहे. प्रेम ते करण्याची पद्धतीच असणार आहे आणि कोणाची बदलत असेल सर्व, फक्त त्याच्यामुळे होणारे काहीतरी जे तोटे असतील ते होतील तेवढेच. सर तुम्ही आता मी वरवर बोलतोय. सर रोल काय नेमका आपला? मी याच्या 2 फॅमिलीची स्टोरी आहे. 2 फॅमिली स्टोरीमध्ये एका फॅमिलीचा मी एक सगळ्यात वयस्क पुरुष म्हणजे आजोबा म्हणून त्याला हे केलं आहे, आणि दुसरी जी फॅमिली आहे त्याची ही आजी. आणि या दोघांचं प्रेम एक वेगळंच प्रेम आहे ते. सर आता तुम्ही सिरियल मध्ये काम करताय, संपू द्या ना स्टोरी. त्यांना विसरायच्या आधी विचारायचं आहे. मला माहिती मी ओळखतो. आज मी काही इकडे पुण्यात आता आज येतोय काय काय म्हणत? तुम्ही आता सिरियल मध्ये आजोबांची भूमिका करताय, कारण घरोघरी ती पोचली आता सिरियल खूप अशी, म्हणजे तुमच्या आजोबांचं जे नातवांविषयीचं प्रेम आहे ते, आणि आता ह्यात तुमची वेगळी भूमिका आहे. मग त्या दोन्ही मध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतं? कुठे वेगळी भूमिका? हो, पण तुम्ही आता इथं ह्याच्यात प्रेमात पडताय ना, म्हणजे लग्नाची भूमिका. तेच मी म्हणतो ना, प्रेमात पडू शकत नाही. काही वर्षांनी सांगा मला. तुम्ही काय सांगा या प्रेमाबद्दल? काय सांगा? उतारवयात कोणालाही करावं असं वाटेल अशी व्यक्ती जर भेटली तुम्हाला तर करायला काय हरकत नाही. जेव्हा माणसाची जो पार्टनर असतो, लाईफ पार्टनर, तो सोडून गेल्यानंतर एक व्हॅक्युम तयार होतो बघा, पोकळी निर्माण होती. पोकळी भरून काढणारा कोणतरी मित्र, म्हणजे त्यात अगदी बियॉन्ड एक वय झाल्यानंतर तुम्हाला हवी काय असते? साथ, संगत, सोबत, मैत्री. आणि ती जर निखळ मैत्री तुम्हाला कशातून मिळत असेल तर ते दोघांना आनंद देणार, दोघांनाही. आणि ती मनच जुळली पाहिजे. हा, कुटुंबाला बाकी दुसरं प्रेम करायचं आहे. मनच जुळली पाहिजे एकमेकांची. कुटुंबा 2 कुटुंबांची कहाणी आहे आणि फार गमतीशीर लिहिली आहे आणि उत्तम कास्ट सगळी गमावून आणली. त्यामुळे फार मजा येते सिनेमा बघायला. मी स्वतः काल दुसऱ्यांदा सिनेमा बघितला. पहिल्यापेक्षा मला परत दुसऱ्यांदा बघताना आणखी आवडला. आता तिसऱ्या जेव्हा हे जे आहे ना, प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला बघण्यासारखं एक अवखळ अशी कॉमेडी, हा छान खूप वर्षांनी निर्मळ कॉमेडी बघायला मिळते. आणि 2 ते वेगवेगळे हे त्यातले दोघांचे स्वभाव वेगळे आहेत, पण एका ठिकाणी बांधले गेलेले आहेत. हा म्हातारा आहे, तो म्हातारा असा नाही येतो, म्हणजे
60s मधले ते लोक. तर त्या तो थोडासा अवकळ पुरुष असतो तो अवकळ थोडासा, तर तो त्याप्रमाणे तो आहे. ती बाई म्हणजे थोडी बाईच्या ह्यानं धरून ती थोडीशी अशी लाजणारी किंवा जास्त न ओपन होणारी अशी बाई आहे. असे दोन्ही एकत्र कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे त्यांच्याची ती मजा काय काय घडते याच्यावर ते आधारित आहे सगळी. धनंजय माने इथेच राहतात का? हा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झालेला होता त्याच्यात. या चित्रपटात असे काय काय डायलॉग्स आहेत की खूप प्रसिद्ध ते होती? तुम्ही काढा ना, मी आता ते धनंजय माने का आम्ही काढलेलं आहे का? लोकांनीच काढलंय ना. सर हा खूप हिट झालेला. बनवा बनवीतलं प्रेम आणि जमवा जमवीतलं प्रेम दोन्ही तुम्ही केलेत. फरक सांगा. दोन काय बनवा बनवीतलं प्रेम आणि प्रेम. जमवा जमवीतलं प्रेम प्रेम त्यातला फरक. ती 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 यंग याची प्रेम होतं ते. फरक विचार. आता आता फरक काय सांगू आता मी? आम्हाला 60 जायचं हो. मग काय असतं, तुम्ही यंग असल्यामुळे ते केलं असेल प्रेम, तर ते तुम्हाला माहितीये काय ते तेच आहे त्याच्यात. आणि आता तुम्ही जर केलं नसेल किंवा आता याच्या पुढे कराल तेव्हा तुम्हाला येईल तो करून बघा. फर्स्ट टाइम जेव्हा आपण स्क्रिप्ट बघितली तर पहिलं रिएक्शन आपलं काय होतं? माझी पहिली रिॲक्शन होती वाचल्यावर लगेच होऊ म्हटलं, कारण मला ती अतिशय आवडली. मला तिचं बांधणी आवडली, मला तिचा थॉट आवडला, मला तिची लाईन आवडली. सर की काय असतं की प्रेम हे नुसतं शारीरिक असू शकत नाही, मानसिक पण असू शकतो. तुम्ही मनात तुम्ही पण एकमेकाची बांधली जाऊ शकता. मैत्री, निखळ मैत्री होते. अशी पण लोक आहेत कित्येक वेळा की त्यांना बाकी काही त्याच्यातून हेतू नसतो. तशा प्रकारची कॉमेडी आता पण मला वाटत नाही कोणी केली असेल, पण ही पहिल्यांदाच येते. आणि असं म्हणजे उथळ काही नाहीये त्याच्यात, फालतूगिरी नाहीये, डबल मिनिंग नाही, काही नाही, काही स्टोरीचं नरेशन झाल्याबरोबर अशोकजी पण आणि मी पण दोघांनी हा म्हणून हो, म्हणतो. कारण आता ह्या वयात इतकं सुरेख स्क्रिप्ट मिळणं आणि संबंध जमून आणि राज कमल सारखं प्रोडक्शन बॅनर मिळणं आणि लोकेश गुप्तेनी लोकेश अतिशय गुप्ते सारखा विचारपूर्वक director. दोघांनी विभव आणि लोकेशनी फार वास्तविक छान तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना नाही हा. बसवलं तुम्ही आणि तुमचं कसं विचारणार जायचं? आहोत, विचारणार आहोत. विचार